सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे ती जायकवाडी धरणाच्या परिसरातून जायकवाडी धरणातून विक्रमी विसर्ग सोडण्यात येतो आहे। सुमारे 2 लाखहून अधिक विसर्ग सध्या जायकवाडी धरणातून करण्यात येतो आहे। परिणामी कहारवाडा वसाहतीत पाणी शिरलंय। कहारवाडा वसाहतीतली अनेक घरं पाण्याखाली गेलेली आहेत। मुसळधार पावसामुळे इतिहासात पहिल्यांदा जायकवाडीचे सर्वच्या सर्व दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून सुमारे 2 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, सध्या जायकवाडी धरणाची काय स्थिती आहे? हेमाली, जायकवाडी धरणातून जे पाणी सोडण्यात आलंय अशा पद्धतीने आता पैठण शहरात जे आहे तर पाणी सुरू झालेलं आहे, घुसायला शिरायला झालं। अशा कुटुंबाला या चापेच्या आधारे अशा कुटुंबांना सगळं इथून रेस्क्यू केलं जात आहे। पूर्ण कहारवाडा वसाहतीत अशी परिस्थिती आहे, लहान मुलांना रेस्क्यू केलं जात आहे। अशा पद्धतीने हे सगळं सामान काढलं जात आहे आणि शहरात आता पाणी जे आहे तर शिरायला सुरुवात झालेली आहे। 2006 मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि तशीच परिस्थिती आता पुन्हा एकदा निर्माण झाली। मला सांगा दादा, कुठे कुठे पाणी शिरलंय, काय सगळी परिस्थिती तुम्ही रेस्क्यू करता आता सगळ्या लोकांचं? आता सध्याला संतनगरमध्ये आणि कहारवाड्यामध्ये जवळपास 4000 लोकांना स्थलांतर व्हायची वेळ आलेली आहे, स्थलांतर झालेले आहे। आमची सर्वांची विनंती आहे का प्रशासनाने आता मदत करायला पाहिजे। जिथं आता स्थलांतर करत तिथं आमचं काही यांनी जेवायची वगैरे व्यवस्था केली पाहिजे। प्रशासनाने नुकसान जे झालंय त्याचं भरपाई दिलं पाहिजे असं आमच्या सर्वांच्या वतीने मागणी आहे। नक्कीच आपण बघतोय, मी तुम्हाला थोडंसं दाखवतो। या महिला बघा एवढ्या पाण्यातून आता बाहेर जात आहेत। ताई, काय घरात सगळं पाणी शिरलंय, काय परिस्थिती? पाणी झालं आमच्या घरामध्ये, पूर्ण पसारामध्ये पाणी झालं, पूर्ण कपडे तेच मध्ये भिजले आमचे। आता कुठं जात आहेत? बाहेर झालो आम्ही, सगळं सामान काढताय आता? हा, हे बघा, हे सगळ्या लोकांचं रेस्क्यू सुरू आहे। थोडंसं दाखवतो। अशा पद्धतीने आता या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। इथपर्यंत आणलं जातं, इथून हे सामान सगळं हलवलं जातंय। चापाच्या हे सगळे घेऊन अशा पद्धतीने लोकांना रेस्क्यू केलं जातंय। भयंकर अशी परिस्थिती आता पैठण शहरात निर्माण झालेली आहे। 10 ऑगस्ट 2006 मध्ये जेव्हा जायकवाडी धरणातून शेवटचं 2,50,000 क्युसेकने विसर्ग करण्यात आला होता, हा इतिहासातला सर्वाधिक विसर्ग होता, तेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली होती। आता त्याचप्रमाणे या ठिकाणी परिस्थिती निर्माण होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। लोकांना रेस्क्यू करायला सुरुवात झालेली आहे। प्रशासनाकडून लाऊडस्पीकरवर अलर्ट देण्यात येत आहे की आता लोकांनी जिथे जिथे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, घरं खाली करा। अशा पद्धतीने लोक आता घरं खाली करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात हा विसर्ग जो आहे तर वाढवला जात आहे आणि आता या वसाहतींमध्ये पैठण शहरात आता पाणी जे आहे तर शिरायला सुरुवात झालेली आहे। हेमाली, नक्की धन्यवाद मोहसिन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।